नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज 15 ऑगस्ट. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी गुळाच्या लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. एक मोठे भांडे भरून खोवलेला ओला नारळ घेतला आहे. जितके भांडे ओले खोबरे असेल त्याच प्रमाणात किसलेला गूळ घ्यायचा आहे. हा गूळ या कढईमध्ये घालते. गॅसवर कढई ठेवली आहे. आता यामध्ये एक लहान वाटी पाणी घालते. गॅसवर मंद आचेवर हा गूळ आपण विरघळवून घेऊया. यामध्ये एक मोठा चमचा तूप घातले आहे. आता एकसारखे ढवळत राहूया. हा गूळ आता विरघळला आहे. यामध्ये गुळाचा एकही खडा उरलेला नाही आहे. यामध्ये आपण हे खोवलेले ओले खोबरे घालूया. आता एकसारखे ढवळत राहायचे आहे. आता यामध्ये एक मोठा चमचा वेलची पावडर घातली आहे. पुन्हा आपण एकसारखे ढवळत राहूया. हे मिश्रण घट्ट झाल्यावर आपण गॅस बंद करूया. हे बघा, हे मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झाले आहे. आता मी गॅस बंद केला आहे. हे लाडूचे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवले आहे. आता हे मिश्रण कोमट झाले आहे. हाताला तूप लावून घ्यायचे आहे. यामुळे चिकटपणा हाताला लागत नाही. आता याप्रमाणे सगळे लाडू आपण वळूया. हे बघा, किती सुंदर लाडू तयार होत आहेत. हे बघा, मी पुन्हा एकदा दाखवते. आपण बाजूबाजूने हे मिश्रण घ्यायचे आहे. यामुळे हाताला अगदी गरम लागत नाही. आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपण याप्रमाणे लाडू वळायचे आहेत. हे लाडू करण्यासाठी अगदी सोपे आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की करून बघा. ओला नारळ आणि गुळाचे प्रमाण समप्रमाणात ठेवा. यामुळे हे लाडू अगदी परफेक्ट तयार होतात. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. खूप जणांनी मला या लाडूंची रेसिपी शेअर करण्याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे ही रेसिपी आज मी शेअर करीत आहे. आजची खोबऱ्याच्या लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.